अंदाज पाहायला मिळतील. मगाच्या मॅच मध्ये ज्या संघाने 80 धावा उभारल्यात तो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला आहे. निर्दोषचा पहिलाच फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अगदी यशाने आदळणारा चेंडू पाहायला मिळाला, जिथे निर्धाव चेंडू ची सांगता पाहायला मिळाली, जिथे एका बाजूला बलाढ्य संघ आर्यन शिरले रॉयल उल्वेची नाईट क्रिकेटची स्पर्धा या संघाने गाजवून सोडली होती. घाम फोडला त्या भल्या संघाला आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निर्दोष करत 40+ खेळाडू आहे, पण अतिशय चांगलासा खेळ पाहायला मिळाला. स्वतःला हिट अँड फिट ठेवलंय त्यानं आणि बऱ्याचशा तरुणांना लाजविला अशी बॅटिंग अजूनही निर्दोषी पाहायला मिळते. पण समोर एक असा यंगस्टर यश पाटील सध्याच्या घडीला याही गोलंदाजी चर्चा पाहायला मिळाली. अनेक नाईट क्रिकेटच्या स्पर्धा याही गोलंदाजाने गाजवून सोडल्यात, त्यामुळे मोठं बॅटर एक मोठी मॅच आपल्या समोर भेटीसाठी आलंय. बरेचसे प्रेक्षक घर बसल्या मॅचला एन्जॉय करतात. पहिल्या चेंडूवर पहिली धाव, निर्दोष गरजचा बोलबाला पाहायला मिळेल का यश पाटील त्याच्यावर वर्चस्व गाजवेल. बॅटची कडा इथून यष्टीरक्षक ओमकारच्या हाताला ब्रश करून चेंडू निघून चालला. पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये आणखीन एक धाव मिळाला जाईल. धावपटा धावा लागले गेले त्या 2 धावा. एकच धाव का? पहिली धाव नाही ना. धावपटा धावा लागली गेली ती एकच धाव. पहिला चेंडू निर्धाव आलाय, त्यामुळे दुसरा चेंडू धाव. इथून यावेळचा बॉल यश पाटीलचा भन्नाट वेगाने टाकला गेला. खोलामध्ये चेंडू टाकत असताना डायरेक्ट थ्रू करण्याचा प्रयत्न देखील राहिलाय मैदानाच्या आतमध्ये, जिथे 22 परिणामी मिळाला जाईल एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 धावा. समोर आर्यन चिरले संघ समीर शेठ पाटील पुरस्कृत. मगाशी देखील पाहायला गेलं तर प्रशांत घरत यांच्या अर्धशतकीसाठी समीर शेठ पाटील यांच्या वतीनं 10,000चं कॅश प्राइज त्या खेळाडूला देण्यात आलं. नेहमीच आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्याचं काम समीर शेठ पाटील यांनी केलंय. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न यश पाटीलनं फिंगर रोल केलं. थोडंसं स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला, पण प्रति उत्तर काहीच नव्हतं, त्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. भन्नाट करत तर गोलंदाजी 2 सामने जिंकले. जांभूलपाडा येऊन जांभूलपाडा संघानं त्या संघाच्या विरुद्ध कोणता संघ खेळणार यासाठी ही चालू असलेली मॅच. फुलटॉस बॉल अगदी फ्लिप केलाय, सहजरित्या चेंडू पाठवलाय डी बॅकवर्ड स्पेलेगच्या डोक्यावरून. चेंडूवर मिळतील धावा. 6 आलाय षटकार. धावपटा धावा लागले गेले त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आर्यन चिरले संघ पोहोचला बिनबाद 8 या धावसंख्येवर. निर्दोषा बॅट मधून अगदी सहजरित्या लिलिया पेलणारा फटका पाहायला मिळाला गेल्या धावा. त्या फटक्या मागे 6 सहजरित्या फटका खेळला तो निर्दोषनं. दुसरं षटक ओमकार कोळी. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नंदन ठाकूरला आपण पाहणार आहोत. मागाच्या मॅच मध्ये देखील काय अफलातून खेळ केला तो म्हणजे नंदन ठाकूरनं बबलूनं शॉर्ट बट स्पीड ही लावून होती षटकार त्याच्या देखील बॅट मधून पाहायला मिळाले. ओमकार कोहलीचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यानं जे ते एकच धाव आणखीन मिळाला जाईल आणि एकेरी धावनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 9 धावा. निर्दोषला मैदानाच्या आतमध्ये राहून धावा बनवाव्या लागतील. समोर दादरपाडा संघ मगाच्या मॅच मध्ये निमिष बरसला. त्यानंतर आपण पाहायला गेलात तर श्रीनिवासच्या बॅटमधून एक षटकार देखील त्यांना पाहिला आपण. लोवर फुलटॉस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रीतम भोईर येतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. फक्त एकच धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 10 धावा पाहायला मिळतात. ओमकार कोळी एक नामांकित करतोय खेळाडू. बऱ्याचशा
स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्या. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आपण ओमकारच्या बॅटमधून अनेक वेळा लांबलचक षटकार देखील पाहिले. गोलंदाजी करत असताना देखील ओमकारचा जलवा अनेक वेळा पाहायला मिळाला. पण नंदन ठाकूर अकुट टप्प्याचा बॉल लवकर पिक केलाय मिड विकेट रिजनच्या दिशेनं. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. बबलूच्या बॅटमधून आला हा लांबलचक षटकार. फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. यश पाटीलनं झेल टिपलाय. या मॅच मधील महत्वाचा खेळाडू नंदन ठाकूर झालाय झेल बाद. मगेश देखील हा उल्लेख केला की दादरपाडा संघ मांडला तर अनेक पाठीराखी या संघाच्या पाठीमागे पाहायला मिळतात. ओमकारच्या विरुद्ध मोठवाडका खेळला असताना नंदन ठाकूर देखील बाद झाला. प्रश्न आलाय फुल टॉस बॉल अगदी सहजरित्या चेंडू खेळून काढला. पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल असं वाटत असताना अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू क्षेत्ररक्षण अडवलाय. त्यामुळं एकच धाव मिळाला जाईल. इकडे धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या तर 17 धावा. मोठा फटका ओमकारच्या विरुद्ध एकच षटकार आलाय. त्यामुळे समोर निर्दोष करत आहे. त्याच्याकडे बऱ्याचशा खरं तर वर्षांचा अनुभव आहे. त्याच्या बॅट मधून मोठे फटके येतील का? बरेचसे प्रेक्षक बरेचशा चाहता वर्ग निर्दोष पाहायला मिळालाय. फुलटॉस बॉलवर आक्रमण केलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार जिथे डिक्लेअर झोन मध्ये मिळतील धावा. येस अंपायर रिव्ह्यू आहे त्यामुळे चेक करायचं असेल तर अंपायर डिसिजन घेऊ शकतात. इट्स अ नो बॉल. नोचा इशारा नो +1. नोचा इशारा आहे त्यामुळे आता मात्र पुढील चेंडू फ्री असेल तो म्हणजे प्रशांत गरजसाठी धावपटा धावा लागले गेले ते 19 धावा. सर्व काही सुरलीत चाललं होतं. हा चेंडू थोडासा खराब आला त्यामुळे ओमकारला पुढण्याचा चेंडू टाकावा लागणार आहे. प्रीटचा बॉल आडव्या बॅट घेण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकच धाव मिळाला जाईल आणि इकडे धावनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या आर्यन चिर्ली या संघाच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद. 20.
यावेळचा बॉल रोहित गायकवाडचा प्रशांतच्या समोर पडून आतमध्ये वळवला, त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगलीच कामगिरी करत असताना सध्या दादरपाडा संघ ज्या प्रशांत मागील सामन्यामध्ये 16 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या त्या आणि त्या खेळाडूला अगदी निर्धाव चेंडू टाकले जातात. यावेळेचा हा चेंडू फिंगर रोल केला, थोडीशी मॅजिकल गोलंदाजी पाहू शकता रोहित गायकवाडची जिथे थ्रो देखील चुकीचा चालाय, त्यामुळं मिळाली जाईल या चेंडूवर एकेरी धाव. एकेरी धावनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 21 धावा. रोहितला देखील चांगली कामगिरी करायला गेल. मगाच्या सामन्यामध्ये देखील जासईच्या विरोधात देखील चांगलीच गोलंदाजी याच रोहितने केली होती. समोरच्या दिशेने उडवलाय, निर्दोष गरजचा फटका फसलाय. यश पाटील या मॅच मधील दुसरा झेल टिपला आणि या संघाचा ट्रम्प कार्ड सरसेनापती निर्दोष गरज होईल झेलबा. पलटले देखील वेगानं आणि थ्रो चुकीचा आला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी जरूर पाहायला मिळाली दादरपाडा संघाच्या वतीने, जिथे एकच धाव होती, जिथे 3 धावा मिळाल्या गेल्या आणि या 3 धावांशी धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 24 धावा पाहायला मिळतात. रोहित गायकवाड सध्या गोलंदाजी करतोय. रोहित गायकवाडचा विचार केला तर मागील 4 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्या. महत्वाचा एक विकेट निर्दोष गरजला बाद केलाय, त्यामुळे तर प्रशांतला या सामन्यामध्ये आपल्या बॅट मधून मोठे फटके खेळावे लागणार आहेत. प्रशांतच्या बॅट मधून आतापर्यंत 3 धावा आल्यात, ज्या प्रशांतनं मगाशी अर्धशतक लगावलं होतं, पण समोर तर दादरपाडा संघ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, झेल उडालाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि मात्र आणि यावेळी इशारा येतो, इट्स अ नो बॉल. नो चा इशारा आला. 1+1 2 धावा मिळाल्या जातील आणि 2 धावांशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 26 धावा. एकाच मॅच मध्ये 2 खरं तर गोलंदाजांनी नो चेंडू टाकलेत. 26 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक ओमकार कोहली आलेत. एकच धाव मिळाला जाईल, दुसरी दगण्याचा प्रयत्न होत नाही या मैदानाच्या आतमध्ये. धावपट्टा धावा जर पाहायला गेला तर खोऱ्याने उभ्या लागतील आर्यन चिरली या संघाला. धावपट्टा धावा 27 पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. रोहित गायकवाडचे षटक, ज्या षटकामध्ये आतापर्यंत अवघ्या 7च धावा आल्यात. महत्वाचा खेळाडू निर्दोषला बाद केलाय. समोर प्रशांत गरज आहेत. यावेळचा बॉल अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता, पण आणखीन एक निर्धाव चेंडू इथून पाहायला मिळाला. धावपट्टावर धावा लागल्या गेल्या त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. शेवट षटक आणखीन बाकी आहे, थोडं स्पीडअप करा आणि आपण विनंती करतोय जांभूळपाड्याला येऊन जांभूळपाडा संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा. यावेळेचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला, जिथे वैष्णव कासूकर आला. चांगलं क्षेत्ररक्षण वैष्णवच्या माध्यमातून पाहायला मिळते, जिथे एकच धाव मिळाला जाईल. आर्यन चिरले जो संघ याच मैदानामध्ये 80 धावा 5 षटकामध्ये बनवल्या होत्या ना, त्याच सध्या संघाला धावा बनवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतोय. चांगली रणनीती आखल्या.
दादरपाडा संघानं यावेळचा हा बॉल सुशांत भगतनं काही कमालीचा टाकला, अगदी खोलामध्ये टाकला होता. प्रशांत घरत रीड करू शकले नाही आहेत. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. धाव पडला, धावा लागले गेले त्या अवघ्या 28 धावा. यावेळचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळून काढला, जिथे डिक्लेअर झोन जरूर एक धाव कंप्लीट. दुसरी धाव साठी पलटल्यात प्रशांत आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. धाव पटला, धावा लागल्या गेले त्या 30 धावा. धावा बांधायला लागतील. प्रशांतच्या बॅटमधून मोठे फटक्यांची नितांत गरज आर्यन चिरली या संघाला. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटनं हा चेंडू खेळून काढायचा होता, पण चांगलं षटक हाताळला इथे म्हणजे सुशांत भगतनं. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. चांगली शिकत गोलंदाजी ट्रॅकवर चालू आहे. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत अवघ्या 3 धावा दिल्यात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय, कमालीचा फटका सजवलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे तैनात. फटका जरूर चांगला होता, पण क्षेत्ररक्षण देखील चांगलंच केलं श्रीनिवास मोहितेनं. या चेंडूवर मिळाले गेल्या त्या धाबा 2 आणि या 2 धावांनी धावपटा धाबा लागले गेले त्या 32 धाबा. 32 रन्स 32 धाबा धावपटावर पाहायला मिळतात. स्विचचा प्रयत्न मागील चेंडूवर पाहायला मिळाला प्रशांतच्या माध्यमातून. आणखीन एक रिव्हर्स सहजरित्या खेळला. श्रीनिवास मोहिते आहेत तैनात. शेवटच्या बॉलवर महत्वाची विकेट सुशांत भगतने मिळवला. त्यामुळं 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. धावपटा धाबा लागले गेले त्या आर्यन चिरली या संघाच्या 32 धावा आणि 33 धावांची गरज असेल ती निशांत 11 दादरपाडा या संघाला.
पोते मैदान पर थे, वो चेसिंग करना कठिन हो गया और जिसके कारण रही, इसलिए क्रिकेट में कोई भी टोटल को सुरक्षित नहीं मान सकते। लेकिन ऐसा आया बड़ा हिट है, सिर पे मैडी नहीं उछलेंगे, पूरे दादर पड़ा उछलेगा यहाँ पर छक्के के साथ। निमेश मोहिते देखिए, बात बताएं यहाँ पर विपुल, कोई भी टोटल सुरक्षित नहीं है। चलिए विपुल अभी भी देखिए, तुन्ना तुन्ना, गेंद कहाँ गया मुन्ना, शॉर्ट मिडन पर फील्डर हैं भाई वहां, लेकिन इससे पहले देखिए बड़ा छक्के दागे थे। चलिए प्रतीक दादा गलत, क्या बात है, नहीं मजा आएगा विपुल सर, इस साल देखिए बात करेंगे, ज्यादा से ज्यादा होरन पर आपको आवाज सुनने को मिलेगा। ये चलिए भाई तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना, गाँव दबी गाँव ठन गाँव देखिए पहुंचता हुआ 6 रन। चलिए बात करेंगे, गेंद देखिए नया गेंद पहुंच चुका है, सर पानी पर गेंद गया और फिर से एक बार खींचा है भाई यहाँ पर से, क्या कमाल की टाइमिंग देखिए, गेंद को पहुंचाया दूर 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 और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए भाई पुरपुर। चलिए इस तरह बात करेंगे, शायद यहाँ पर समय बचा रहे हैं, ओ और एक देखिए बड़ा हिट, क्या बल्लेबाजी है, बैटर या मटन का दुकान है भाई, कल तो 5 किलो मटन आएगा भाई, लेकिन आज देखिए लाइन लगा है यहाँ पर। वो रिप्ले दिखाए भाई, फिनाक्शन बड़ी भी देखिए कल इनकी तरफ से, इस बार देखते हैं क्या डिक्लेयर जोन में, हाँ डिक्लेयर जोन में, लेकिन कॉन्फिडेंट देखिए अच्छा रहेगी कि आपने छक्का कंप्लीट किया है मैदान के हिसाब से डिक्लेयर जोन में। ये चलिए भाई हमारे ऊपर सरपंच साहब है, आइए दादा, आकाश दादा घरत है, वो चेहरा वो लोग देखिए, कितना शेर का भूख आकाश दादा का लुक, इसलिए तो बताए भाई ऐसा इंसान ऐसा लोग है। टोटल कहां पहुंच गया विनायक दादा मड़वी, देखिए 5 किलो मटन कल देखिए इस टूर्नामेंट के लिए, दोपहर का लंच कड़क तैयारी, लेकिन आज देखिए जैसे मटन की दुकान में कल लाइन लगेगी और यहाँ पर छक्के की लाइन लगा दी बल्लेबाज है निमेश मोहिते। टीम का टोटल देखिए अगर पहुंचा है 25 रन है। ओ और एक देखिए बड़ा हिट, और कहां लेके देखिए टोटल को पहुंचा दिए। चलिए यहां पर बात करेंगे, चलिए बात करेंगे वरद 11 के नाम से देखिए मैच को फिनिश किया विपुल, देखिए बात करेंगे उनके लाडली चिराग उनके नाम से टीम को। और मुझे लगता है जो हम समय मांग रहे थे ना, समय 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 अब बचाए समय, लेकिन मैच 4 ओवर का रहेगा क्योंकि कल भी 4 ओवर खिलाया जाएगा। और आज प्रसाद दादा देखिए उनके लाडले चिराग मानस के देखिए पट्टे हैं, शाम को उन्हें भी जल्दी जाना है। हमारे सुनील दादा शाम की तैयारी हमेशा रहती है, बर्थडे हो या कुछ भी हो। चलिए यहाँ पर टॉस के लिए आइए दोनों कप्तान और मैच के मैन ऑफ द मैच चलेंगे, पहले गेंदबाज की तरफ उसके बाद बल्लेबाज की तरफ। चारों गेंदबाज ने सेंसिबल गेंदबाजी की, लेकिन जो उम्मीद था ना वो उम्मीद तोड़ दिया भाई, सारा का सारा, वो बोलते ही ना बाबूशाह, सारे के सारा उम्मीद जल गई। रोज 37 रन बनाए भाई, आज 8 गेंद के ऊपर सामना किए और जिसमें 6 छक्का था भाई। चलिए निमेश मोहिते आइए मैच के मैन ऑफ द मैच।
वरद 11 देखिए बात करेंगे हमारे शेख विपुल दादा, इनके लाडले चिराग